नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आले सर्व? आले काय? काय चालू होतं? मॉडेल कॅन झालं ना? कोणकोणते शिकलो आपण मॉडेल? झाले कोणते आपले मॉडेल काय झालेलं आहे? शाल झालेलं आहे ना, डिटेल मध्ये घेतलेलं आहे. वेल झालेलं आहे ना, नंतर शाल वेल, नंतर कॅन घेतलं होतं. क्लिअर आहे इथपर्यंत? याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम होता का रे? प्रॉब्लेम होता नाही ना? जर असेलही तर काय करायचं? समजदार आहात तुम्ही आहे ना, ऑफलाईन वाले सुद्धा. काय करायचं जर प्रॉब्लेम असेल नाही तर जा, आपले व्ह्यूज वाढतात आहे की नाही. चल, आज काय घ्यायचं सर? तर आज काय घेऊ आपण? कूड घेऊ. आज काय घेऊ आपण? मॉडेल कूड घेऊ. लक्षात घ्या, कूड आहे ना. कूड काय असते तर लक्षात घ्यायचं, हा जो कूड आहे हा, जसा हा जो कॅन हा प्रेझेंट टेन्स मध्ये संबोधतात. याला कॅनला काय समजतो आपण? प्रेझेंट टेन्स समजतो, राईट. कॅन जिथे कुठे कॅनचं सेंटेन्स होत असेल तर ते सेंटेन्स आपण कुठल्या टेन्स मध्ये समजतो? प्रेझेंट टेन्स मध्ये, राईट. त्याचप्रमाणे मग याचा पास्ट असेल ना काहीतरी, तर याचा या कॅनचा पास्ट म्हणून कोणाचा यूज करतात रे बाबा? कूडचा यूज करतात. कोणाचा यूज करतात? कूडचा यूज करतात. इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे. चलो नेक्स्ट पॉइंट है ना, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. ठीक आहे, असो. तर लक्षात घ्या, कूड आहे. कूड काय दाखवते? तेच, पॉवर नंतर कॅपॅसिटी, पॉवर कॅपॅसिटी नंतर ॲबिलिटी. काय दाखवते? पॉवर कॅपॅसिटी ॲबिलिटी. इथपर्यंत क्लिअर आहे? कूड सुद्धा काय दाखवते? पॉवर कॅपॅसिटी ॲबिलिटी. कॅन काय शो करत होतं? मराठीमध्ये कॅनचा मीनिंग काय होता? शकतो, शकणे, शकते, शकतात या अर्थाने कॅन काय करत होतो आपण? यूज करत होतो. आणि त्याचे जे काही रूल्स आहेत ना, जे काही नियम होते, मी सगळेचे सगळे तुम्हाला दिलेले, राईट. मग आता काय पाहायचं होतं आपल्याला? आता काय पाहायचं होतं? कूड पाहायचं होतं. कूड सुद्धा काय करते रे बाबा? पॉवर कॅपॅसिटी आणि ॲबिलिटी. पॉवर म्हणजे काय होते? पॉवर, क्षमता. कॅपॅसिटी म्हणजे सुद्धा काय होते? त्याची क्षमता, राईट. आणि ॲबिलिटी म्हणजे काय होते? योग्यता. ॲबिलिटी म्हणजे काय होते? योग्यता. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हा, मग चलो एक्झाम्पल पाहू. एक पहिले एक्झाम्पल. आय कुड वर्क. I could work for hours. For hours when I was young. When I was young. जेव्हा मी काय होतो रे बाबा? यंग होतो. When I was young. क्लिअर आहे? समजून आलं? काय म्हटलं? मॉडेल आहे. मॉडेल काय? कूड आहे. कूडचा तर याला हे कॅनचं काय आहे? पास्ट आहे. कॅनचं जर पास्ट म्हटलं तर काय होईल? कूड होते. आणि याचा मीनिंग होतो मराठीमध्ये आपण याला शकलो या अर्थाने काय करतो? शकलो, शकले है ना, या अर्थाने काय करतो आपण? यूज करतो. थोडंसं विचित्र वाटते हा शब्द, पण आता मराठी आहे ती है ना. मराठीमध्ये असा विचित्रपणा बऱ्याच वर्ड मध्ये असतो. क्लिअर आहे? तर आपल्याला विचित्र वेली नाही घ्यायचं, त्याला पॉझिटिव्ह वेली घ्या. क्लिअर आहे? कॅनचं पास्ट फॉर्म काय असते? कूड असते. काय शो करते? पॉवर कॅपॅसिटी ॲबिलिटी. पहिला पॉइंट, राईट. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल, आय कुड वर्क फॉर अवर्स व्हेन आय वॉज यंग. जेव्हा मी काय होतो बाबा? यंग होतो, तरुण होतो, तेव्हा काय होत होतं रे? तेव्हा मी काय करू शकत होतो म्हणते? तासनतास काम करू शकलो है ना. तेव्हा मी काय करलो? तासनतास काम करू शकलो है ना. आणखी, शी वॉज सो इंटेलिजंट. शी वॉज so intelligent है ना, that
she could that she could answer such a question. क्लियर क्लियर? काय म्हटलं? पॉवर दाखवत आहे, कॅपॅसिटी दाखवत आहे, ऍबिलिटी दाखवत आहे ना ना. त्याने आपण काय पाहून राहिलो? एक्झाम्पल पाहतो. काय पहिलं एक्झाम्पल, आय कुड वर्क फॉर अवर्स व्हेन आय वॉज यंग. मी जेव्हा काय होतो, तरुण होतो, म्हणजे त्यावेळेस मी तासन तास काय करू शकलो होतो, काम करू शकत होतो है ना. शकलो किंवा शकत होतो है ना. पास, कॅनचा पास. शकत आहेच शकणे किंवा शकत आहेच शकत होतो. नंतर दुसरा एक्झाम्पल आहे, शी वॉज सो इंटेलिजंट दॅट शी कुड आन्सर सच अ क्वेश्चन. इथपर्यंत क्लिअर आहे का कोणाला? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे? है ना. कोणाला प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? लास्ट तिकडे नेक्स्ट पहा, he could drive a car at the age of 9. 9 खूप कमी होतं ना, 14 करू. He could drive a car at the age of 14. क्लियर? समजून आलं? लक्षात आहे काय दाखवते? मॉडेल काय आहे? कुड आहे आणि शकत होतो, शकलो या अर्थाने काय होते? याचा वापर केला जातो. शकत होतो आणि शकलो है ना. ते तुम्ही विस्त वगैरे पेटवता आणि त्याच्या समोर बसून शकता ते नाही है ना. उष्णता घेता ती नाही. राईट. काय शो करते रे बाबा? पॉवर शो करते, कॅपॅसिटी शो करते, ऍबिलिटी शो करते. इथपर्यंत क्लिअर आहे? मग एक्झाम्पल पाहू आपण. त्याचे एक्झाम्पल पाहिले, आय कुड वर्क फॉर अवर्स व्हेन आय वॉज यंग है ना. नंतर शी वॉज सो इंटेलिजंट दॅट शी कुड आन्सर सच अ क्वेश्चन है ना. आणि ही कुड ड्राइव्ह अ कार ऍट द एज ऑफ 14. ऍट द एज ऑफ 14 म्हणजे वयाच्या 14व्याच वर्षी तो काय झाला होता रे बाबा? कार ड्राईव्ह करू शकत होता. इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे? चल नेक्स्ट. हे झालं का? हे सोबतच लिहित आहे ना. सोबतच लिहा, कारण याच्यामध्ये काही एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे. सरळ रूल्स आहे आणि हे तर ओळखीचे शब्द आहेत सगळे. क्लिअर आहे? क्लिअर आहे? चला नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे. नेक्स्ट पॉइंट आहे कॅनचा काय पास्ट काय आहे? कुड आहे. कॅनचा पास्ट काय आहे? कुड आहे. मोठं येतो ना. कॅनचा पास्ट काय आहे? कुड आहे. हा सेकंड रूल आहे. कॅनचा जो पास्ट आहे तो जर विचारला तर तो काय असेल? कुड असेल. इथं शकत आहे, शकले, इथं शकला, शकले है ना, आणि शकत होता. क्लिअर आहे? मग एक्झाम्पल पाहायचं. एक्झाम्पल काय घेऊ? आय डिड all that I could. I did all that I could. काय मिनिंग होतं याचं बाबा? मी ते सगळं केलं जे काय करू शकत होतो, जे काय मला करायला पाहिजे होतं किंवा जे काही मी करू शकत होतो है ना. जे मला करायला पाहिजे होतं पेक्षा जे मी करू शकत होतो ते मी काय केलेलं आहे? सगळं केलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? हा यस. याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? नाही. इझी आहे रे. काय याच्यामध्ये
आणखी एखादा एक्झाम्पल काय आहे? ही सेड दॅट ही could not come, है ना? He said that he could not come. आता पास्ट मध्ये आहे तर काय करू आपण इथे? टुडे वगैरे करू का नाही? दॅट डे करा. दॅट डे. क्लिअर आहे? समजून झालं काय केलं? पहिला पॉइंट काय शो करत होता? पॉवर, कॅपॅसिटी आणि ॲबिलिटी. मराठीमध्ये त्याचा मीनिंग काय होतो? शकलो किंवा शकत होतो, है ना? नेक्स्ट पॉइंट काय आहे? कॅनचा जो पास्ट असतो तो पास्ट काय आहे? कुड आहे. कॅनचा जो पास्ट आहे तो काय आहे? कुड आहे, है ना? मग एक्झाम्पल पाहू त्याचं. आय डिड ऑल दॅट आय कुड, है ना? अँड ही सेड दॅट ही कुड नॉट कम दॅट डे. तो काय करू शकत नव्हता, त्या दिवशी तो येऊ शकत नव्हता. इथपर्यंत क्लिअर आहे का? कोणाला काही प्रॉब्लेम आहे इथपर्यंत काही? हा, काय उद्या वगैरे क्लास वगैरे राहील का? नाही, उद्याचा दिवस उद्या सार्वजनिक सुट्टी आहे बाबा. तर आपल्यालाही आपण काय करू? सुट्टी देऊन टाकू, है ना? आपणही सुट्टी घेऊ. जरा एकच दिवस असतो, 2 दिवस येतात आपल्याला वर्षातून, है ना? काय 26 जान आणि 15 ऑगस्ट, है ना? नॅशनल हॉलिडेज आहे. तर कशाला आपण कॉन्स्टिट्यूशनच्या ऑपोजिट जायचं, राईट? आपणही काय करू? तुम्हाला पण काय राहील? सुट्टी राहील. ज्यांना कुठे गावाला वगैरे जायचंय ते गावाला जायचं आणि लगेच वापस यायचं रे बाबा. भरती आलेली आहे, है ना? 15,000ची भरती आहे ती, पोलीस भरती, राईट? 15,661 काहीतरी पद आहेत, है ना? तर यावेळी जाऊ देऊ नका. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे? चलो नेक्स्ट पॉइंट काय शिकता, है ना? पॉवर, कॅपॅसिटी, ॲबिलिटी दाखवली त्याने. कॅनचा पास्ट दाखवला काय आहे? कुड, है ना? नंतर एक लक्षात घ्यायचं, जसं आपण कॅनला रिक्वेस्ट साठी यूज करत होतो, है ना? इन्फॉर्मल जी काही रिक्वेस्ट होती, है ना, अनौपचारिक, जे जवळच्या व्यक्ती जवळ करत होतो आपण. फॉर्मल रिक्वेस्ट होती का ती? नाही, है ना? इन्फॉर्मल होती. आणि जे जवळच्या व्यक्तीकडे आपण जी रिक्वेस्ट करत होतो ती कॅनने सुद्धा करत होतो ना. त्याचप्रमाणे आपण रिक्वेस्ट साठी काय करतो रे? कशाचा यूज करतो? कुडचा यूज करतो. कुड यूज करतात रिक्वेस्ट साठी. म्हणजे कुड या मॉडेलचा यूज करून सुद्धा आपण काय करू शकतो? रिक्वेस्ट करू शकतो, है ना? आणि ते सेंटेन्स कोणते असतील रे बाबा? इंटेरोगेटिव्ह. कोणते सेंटेन्स असतील ते? इंट्रोगेटिव्ह. सर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कोणते? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतात? असे सेंटेन्स असतात ज्याच्यातून आपण काय करतो? प्रश्न विचारतो. प्रश्न विचारतो, है ना? राईट? ज्याच्यातून आपण काय करतो? प्रश्न विचारतो. मग प्रश्न कोणते रे बाबा? प्रश्नाचे किती प्रकार असतात? त्याचे सुद्धा किती प्रकार आहेत? 2. वर्बल, नॉन वर्बल, है ना? ज्यावेळी आपण सेंटेन्सेस शिकू आपण, है ना? सेंटेन्स, टाइप ऑफ सेंटेन्स वगैरे, त्यावेळेस आपण हे इन डिटेल्स मध्ये जाऊ. याचे सुद्धा काय होतात? वर्बल मध्ये काय यस नो टाइप क्वेश्चन असतात. वर्बल मध्ये काय असतात? यस आणि नो टाइप क्वेश्चन असतात. यालाच आपण नवीन नाव दिलेलं. नवीन कशाला? रिटॉरिकल टाइप क्वेश्चन सुद्धा म्हणतो आपण. यस नो वर्बललाच काय म्हणतो आपण? यस नो टाइप म्हणतो आणि त्यालाच काय म्हणतो? रिटॉरिकल. आणि हे जे असतात नॉन वर्बल हे डिस्क्रिप्टिव्ह टाइप असतात. हे WH टाइप म्हणतो आपण याला. WH टाइप. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजे मी काय म्हणतो इथे, हा जो कुड आहे हा कशासाठी यूज केलेला आहे रे बाबा? हा रिक्वेस्ट साठी यूज केलेला आहे. कुठल्या सेंटेन्स मध्ये? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. क्लिअर आहे? पॉइंट समजला? मग थोडक्यात जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर प्रश्नार्थक वाक्य असतात ज्याच्यातून आपण काय करतो? प्रश्न विचारले जाते, है ना? ज्या सेंटेन्स मधून काय केले जाते? प्रश्न विचारले जाते. आणि प्रश्नाचे मग पुन्हा 2 प्रकार पडतात, वर्बल, नॉन वर्बल. एवढं लक्षात ठेवायचं नाही. सरळ यस नो टाइपचे असतात आणि WH टाइपचे असतात. क्लिअर आहे? यस नो टाइपला रिटॉरिकल क्वेश्चन म्हणतो आपण, WH ला WHच म्हणतो. WH हे डिस्क्रिप्टिव्ह टाइप असतात आणि यस नो टाइप आयदर यस ऑर नो, है ना? या 2 फॉर्मॅट मध्ये त्याचं काय राहील? आन्सर राहत असते. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? मग एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल एखादं, चला द्या तुमच्या साईडला, त्या एक्झाम्पल एखादं काय असते?
हा यस लिया could you please move a bit could you please move a bit है ना थोडं सरकू शकता का है ना क्लियर आहे could you please move a bit है ना लक्षात घ्यायचं हे झालं पहिलं एक्झाम्पल हे क्लियर आहे रब करू का वरचं ठीक आहे ना हे काय होता पहिला पॉइंट काय दाखवत होतं हे कॅपॅसिटी ॲबिलिटी आणि काय कॅपॅसिटी ॲबिलिटी आणि काय पॉवर दुसरा पॉइंट काय होता दुसरा पॉइंट काय होता रे यस हा दुसरा पॉइंट काय होता कॅनचा पास्ट कुड आणि तिसरा पॉइंट काय आहे कुड रिक्वेस्ट साठी यूज करतात कुठल्या सेंटेन्स मध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये क्लियर आहे हे एक्झाम्पल आहे आपल्याकडे कोणतं एक्झाम्पल आहे could you please move a bit लिहायचं इथे could you please move a bit आणखी एखादा आठवते का आणखी could you lend me your pen है ना for a moment लिहायचं इथे for एका क्षणासाठी for a moment साइन वगैरे करायची असेल त्याला चेक वरती राइट आणि पेन न्यायचा तो काय झाला विसरला could you lend me your pen for a moment lend का असते उसना घेणे वर्ब आहे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे सेकंड फॉर्म lend थर्ड फॉर्म lend राइट है ना तर could you lend me your pen for a moment क्लियर आहे इथपर्यंत समजून राहिलं आणखी काय यस हा काय लिहा could you walk a little faster समजून राहिलं का काय सांगायचंय मला एवढंच सांगायचं होतं की आपण जो हा could आहे हा रिक्वेस्ट साठी सुद्धा यूज केला जातो ज्याप्रमाणे आपण कोणाचा यूज करतो तो कॅनचा है ना कोणत्या सेंटेन्स मध्ये रे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कॅनचा सुद्धा आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये यूज करतो तो राइट मग त्याचे ते एक्सप्लेन करत असताना आपण काय केलं इथे त्याचे एक्झाम्पल घेतले इथे काय केलं आपण त्याचे एक्झाम्पल घेतले समजून राहिलं का इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का लक्षात घ्या शाल झालेलं आहे आपलं व्हील झालेलं आहे कॅन झालेलं आहे आणि तीनही मी इन डिटेल्स घेतलेले आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही एक्झामला बसा कधीही बसा जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस आणि प्रॉपर जर व्यवस्थित कॉन्सेप्ट क्लिअर केला असेल तर तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही है ना प्रॅक्टिस बॅचेस पाहिजे राइट माहिती आहे मेसेज मिळालेत मला की प्रॅक्टिस बॅचेस पाहिजे प्रॅक्टिस बॅचेस आपण स्टार्ट करू है ना प्रॅक्टिस बॅचेस काय करू आपण स्टार्ट करू पण तत्पूर्वी पहिले अगोदर कॉन्सेप्च्युअल बॅचेसला रिस्पॉन्स द्या व्यवस्थित आहे की नाही है ना पाय तुमच्यासाठी आहे आणि फ्री आहे याचे काही पैसे पडतात का रे पैसे पडून राहिले का याचे नाही ना पैसे पडत नाही फ्री मध्ये अवेलेबल होतं या बॅचेस फायदा करून घ्यायचा बाबा आणि आपल्या मित्रमंडळींचाही करायचा क्लिअर आहे चलो नेक्स्ट असतात अनरियल सिच्युएशन
अनरियल सिच्युएशन जे असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो रे, कुडचा यूज करतो. सॉरी, काय अनरियल सिच्युएशन. अनरियल सिच्युएशन याला आपण काय म्हणतो, अवास्तविक. अवास्तविक परिस्थिती. है ना, अवास्तविक परिस्थिती, अनरियल सिच्युएशन. है ना, आय विश आय कुड फ्लाय. है ना, असे जे काही सेंटेन्स असतात तर त्यांना म्हणतो आपण अनरियल सिच्युएशन. है ना, पॉसिबल आहे का ते, नाही. नंतर आणखी आय विश आय कुड म्हणता ना तुम्ही, आय कुड डू इट. काश मैं ये कर सकता. है ना, आय विश आय कुड डू इट. है ना, मी आय विश आय कुड डू इट. क्लिअर आहे का इथपर्यंत? है ना, ही काय आहे, अनरियल सिच्युएशन आहे. केलंय का त्याने, नाही. त्याची इच्छा आहे, इच्छा आहे. है ना, त्याची काय आहे, इच्छा आहे. पण काय होत आहे, तो फक्त तो इच्छा बोलून दाखवत आहे की मी अरे बाबा आय विश आय कुड डू इट. काश मी हे कर सकता, काश मी हे करू शकलो असतो. पण ठीक आहे. नंतर वा अनरियल सिच्युएशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे, इफ वी हॅड मनी. इफ वी हॅड मनी. है ना, इफ वी हॅड मनी काय होईल बाबा, वी कुड बाय अ कार. सगळ्यांचं स्वप्न असते, वी कुड बाय अ कार. ही तर आहे ना अनरियल सिच्युएशन, राईट. है ना, इफ वी हॅड मनी वी कुड बाय अ कार. जर आमच्याकडे काय असले असते, पैसे असते तर आपण काय करू शकलो असतो रे बाबा, एक कार विकत घेऊ शकलो असतो. ही झाली कंडिशन, जर तर. है ना, बेसिकली सिच्युएशन किंवा कंडिशन जेव्हा म्हणतो आपण तर त्यावेळेस मोस्ट ऑफ टाइम हे असेच सेंटेन्स असतात, इफ वगैरे, किंवा एखादी इच्छा दाखवणारे. है ना, समजून राहिलं का, समजून राहिलं. नंतर ओ देयर आय कुड reach. Oh, there I could reach there on time. Oh, है ना, oh there का oh that म्हणतो आपण त्याला, oh that I could reach there on time. I could reach there on time. है ना, या सगळे हे कशाचे एक्झाम्पल आहे, हे आहे अनरियल सिच्युएशन, अवास्तविक परिस्थिती. अवास्तविक परिस्थिती. वास्तविक आहे का ती, नाही. वास्तविक नाही आहे ती, अनरियल आहे. है ना, तर किती पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत आता. मग मॉडेल आहे, मॉडेल कोणता, एक कूड आहे. मराठी मीनिंग त्याचा होतो शकलो किंवा शकत होतो. पहिला पॉइंट आहे आपल्याला कॅपॅसिटी, एबिलिटी, पॉवर. कॅनचा जो पास्ट फॉर्म असतो तो कूड म्हणून यूज केला जातो. आणि कूड हा रिक्वेस्ट करण्यासाठी काय केला जातो, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये यूज केला जातो. क्लिअर. नंतर अनरियल सिच्युएशन जे काही असते त्या अनरियल सिच्युएशन मध्ये सुद्धा काय केला जातो, कूडचा वापर केला जातो. गेटिंग माय पॉइंट. मागे समजून राहिलं का. चल नेक्स्ट काय रे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आणखी काय शो करतो कूड, तर कूड हा संभावना शो करण्यासाठी सुद्धा काय केला जातो, यूज केला जातो. जसा आपला आता कूड संभावना, पॉसिबिलिटी. कूड काय करतो, कूड काय शो करतो, पॉसिबिलिटी शो करतो. संभावना काय शो करतो, कूड पॉसिबिलिटी शो करतो, संभावना शो करतो. है ना, जसं आपण म्हणतो ना, शी कुड बी इन ट्रबल. है ना, शी कुड बी इन ट्रबल. है ना, किंवा एखादी गोष्ट जर काय असेल, धोकादायक असेल तर आपण म्हणतो तिथे जाऊ नको, इट कुड बी अ डेंजरस. है ना, तर लिहायचं ते एक्झाम्पल. है ना, एक्झाम्पल, शी कुड बी
she could be in trouble, in a trouble. She could be in a trouble. अ नाही लागत, आर्टिकल कुठे लावत बसायचं. She could be in trouble, right? She could be in trouble. क्लियर आहे? आणखी एखादं सांगितलं नाही, आताच बोललो ना मी. It could be dangerous. It could be dangerous. क्लियर आहे का? क्लियर आहे? क्लियर आहे? समजून राहिलं सगळ्यांना समजलं? काय त्याच्यामध्ये काही कठीण आहे का? न समजण्यासारखं काही आहे का? काही प्रॉब्लेमॅटिक, काही कन्फ्युजन आहे का? नाही, सरळ आहे. मॉडेल कोणता आहे? कूड आहे. त्याचं मराठी मिनिंग होतं शकलो किंवा शकत होतो. राईट? काय शो करते रे? पहिला पॉइंट कॅपॅसिटी शो करते, ॲबिलिटी शो करते, पॉवर शो करते, है ना. नंतर कॅन, हा कशाचा म्हणजे कॅनचा जो पास्ट म्हटलं, कॅनचा जो पास्ट आहे तो काय म्हणून यूज करतो आपण? कूड म्हणून यूज करतो. राईट? कूडचा जो यूज आहे तो रिक्वेस्ट साठी यूज केला जाते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मधून. राईट? नंतर अनरियल सिच्युएशन दाखवायची असेल, है ना, अनरियल सिच्युएशन दाखवायची असेल, है ना, आय विश आय कुड डू इट, राईट, है ना, इफ वी हॅड मनी वी कुड बाय अ कार, है ना. अशी जर सिच्युएशन दाखवायची असेल तर आपण कशाचा यूज करतो? कूडचा यूज करतो. नेक्स्ट काय आहे? पॉसिबिलिटी दाखवायची आहे, संभावना दाखवायची आहे, है ना, तर आपण कशाचा यूज करतो रे भाऊ? कूडचा यूज करतो किंवा कूडचा यूज केल्या जाते. मग शी कुड बी इन ट्रबल अँड आय कुड बी इट कुड बी डेंजरस. इथपर्यंत क्लिअर आहे? सगळे पॉइंट क्लिअर आहे? चला, सगळे पॉइंट क्लिअर आहे का? ठीक आहे ना इथपर्यंत? चला, एक शेवटचा पॉइंट राहिला काय? तो मी कॅन शिकवताना शिकवलेला आहे तुम्हाला ऑलरेडी, तरी पण लक्षात घ्या. आता एक शेवटचा पॉइंट आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगून देतो. चला, काय असते रे बाबा? पहा, जेव्हा हा सेंटेन्स मध्ये एरर साठी विचारला जाते हा पॉइंट, कूड असतो, तर इथे काय येतं? बी, है ना, बी एबल टू म्हटल्यामध्ये सरळ करतो मी, वॉज, वर प्लस एबल टू. राईट? आणि दुसरी पॉसिबिलिटी काय आहे? कुड नॉट किंवा कुड नॉट किंवा यालाच आपण कुडंट म्हणतो, असं ना, है ना. तर इथे काय आहे? वॉज, वर प्लस अनेबल टू. हा पॉइंट क्लिअर होता का सगळ्यांना? हा पॉइंट मी कुठे घेतलेला आहे? आणखी कुठे घेतलेला आहे? आणखी हा पॉइंट मी आणखी कॅन शिकवताना घेतला होता. जेव्हा मी कॅनवर लेक्चर घेतलेले आहे त्यावेळेस सुद्धा क्लिअर केलेलं आहे. त्यावेळेस मी काय केलेलं आहे? क्लिअर केलेलं आहे. समजून राहिलं का? जसं माझ्याजवळ एक्झाम्पल आहे, हे रब करतो आता, याचं झालं ना, हे लिहिलं असेल तुम्ही, लिहून घ्या. एक्झाम्पल पहा, आय कुड क्लाइंब द माउंटन, है ना. आणि एक्झाम्पल आहे आपल्याकडे, आय कुड एबल टू क्लाइंब द माउंटन. आय कुड क्लाइंब द माउंटन आणि आय कुड एबल टू क्लाइंब द माउंटन. चला, हे दोन सेंटेन्स आहे. दोन सेंटेन्स मध्ये मला जे करेक्ट सेंटेन्स आहे ते सांगा. कोणतं आहे? आय कुड क्लाइंब द माउंटन आणि आय कुड एबल टू क्लाइंब द माउंटन. हे दोन सेंटेन्स आहे. या दोन सेंटेन्स मधलं करेक्ट कोणतं आहे? यस, हा पहिलं सर आहे ना. कोणतं करेक्ट आहे? पहिलं आहे. आणि सेकंड का नाही आहे? कारण सेकंड हे मान आहे, असं स्ट्रक्चर कुठे बघितलंय का?
असं स्ट्रक्चर बघितलंय का नाही? कारण जे काही मॉडेलचं स्ट्रक्चर आहे आपलं, तर ते मॉडेलचं स्ट्रक्चर काय असतं है ना? सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब ऐवजी इथे काय राहील? मॉडेल राहतील प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस काय? कॉम्प्लिमेंटरी. हे तर क्लिअर आहे ना? क्लिअर आहे? तर आम्हाला पहिल्याच लेक्चर मध्ये सांगायला पाहिजे होतं, हे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. अरे पण हे आपण पहिल्याच लेक्चर मध्ये घेतलं होतं ज्यावेळेस मी इंग्लिशचा क्लास स्टार्ट केला, राईट? आणि आपण शिकत काय आहोत? आपण ऑक्झिलरी वर्ब शिकत आहोत. त्याच्यातला हा जो मॉडेल आहे हा काय त्याचा प्रकार आहे, राईट? म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्बच्या जागीच आपल्याला काय करावं लागेल? तिथे मॉडेल वर्ब लिहावं लागेल, म्हणून ते मी सांगितलं नाही. मग आता हा मॉडेल जो आहे त्या मॉडेलला जर रिप्लेस करायचं असेल तिथे काय येतील? हेल्पिंग वर्ब येतील. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? चला या पॉइंटवर या. म्हणजे हे सेंटेन्स आहे, हे पॉसिबल आहे का? हे नाही. मग हे असे सेंटेन्स काय करतात? एक्झाम मध्ये दिले जातात आणि तुम्हाला इथे काय करायला लावतात? ते काय करायला लावतात? एरर फाइंड आउट करायला लावतात. आणि इथे असते नो एरर. इथे काय असते? नो एरर. मग कुठे एरर आहे? इथे एरर आहे. हा पहिला पॉइंट. क्लिअर आहे? मग ही एरर कशी जाईल? कशी जाईल? जर तुम्हाला हे कुडचं सेंटेन्स आहे, एक लक्षात घ्या, जर काय आहे? कुडचं सेंटेन्स आहे, तर या कुडच्या सेंटेन्सला करेक्ट कसं कराल तुम्ही? है ना? या कुडला आपल्याला काय करायचंय? या फॉर्म मध्ये लिहायचंय, एबल टू च्या फॉर्म मध्ये पाहिजे. तर मग काय आहे? आय वॉज एबल टू क्लाइंब द माउंटन. आय वॉज एबल टू क्लाइंब द माउंटन. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? आणि हेच मला जर कशात कन्वर्ट करायचं आहे, पुन्हा कूड मध्ये करायचं आहे, तर मला वॉज ही काढून टाकायला, पूर्ण काढून टाकायला. सांगायचं तात्पर्य एवढंच, जर मला कूड रिप्लेस करायचं असेल तर वॉज वर प्लस एबल टू मला तिथे ऍड करावं लागेल. आणि जर सेंटेन्स मधून वॉज वेअर प्लस एबल टू काय करायचं आहे? रिप्लेस करायचं आहे, तर मला तिथे कशाचा यूज करावा लागेल? कूडचा यूज करावा लागेल. इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे? जसं फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, शी कुड नॉट सिंग अ सॉन्ग. शी कुड नॉट सिंग अ सॉन्ग. चला इथे मला कशाचा यूज करायचा आहे? एबल टू चा यूज करायचा आहे. आणि ऑब्विसली जे सेंटेन्स दिलेले ते काय निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे, तर मग कसं होईल? शी कुड मला कुड रिप्लेस करायचं, कसा रिप्लेस होईल? नॉट सेंटेन्स आहे, हे यूज करावं लागेल. मग काय होईल? शी थर्ड पर्सन सिंग्युलर वॉज, शी वॉज, राईट? नंतर इथे एबल टू येईल का नाही? इथे काय येईल? अनएबल टू. इथे काय येईल? अनएबल टू सिंग अ सॉन्ग. समजून टाकलं का इथपर्यंत? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? क्लिअर आहे ना? क्लिअर आहे? चलो ठीक आहे. इथे जो हा कूड आहे, कूड हे जे काही मॉडेल आहे, याचे जे काही युजेस आहे ते काय झालेले बाबा? संपलेले आहे. याच्यापेक्षा जास्त यूज तुम्हाला कुठेच दिसणार नाही किंवा कोणी शिकवलेले सुद्धा नाही आहे. युट्यूब वर तर नाहीच नाही आहे, राईट? त्यासाठी काय करायचंय? व्यवस्थित जेवढे काही लेक्चर तुम्हाला मिळत आहे त्या लेक्चरला व्यवस्थित वॉच करा. व्यवस्थित ते सोबतच पेन आणि जे काही कॉपी वगैरे असते तुमची, जे काही नोट्स बनवता तुम्ही त्याच्यावरती, ते सोबत घेऊन बसायचं आणि नोट्स काढा, जेणेकरून तुम्हाला लेक्चर वारंवार पाहण्याची गरज पडणार नाही. तुमचे जे काही आप्त मंडळी आहे, मित्र वगैरे आहेत, आणि लहान मुलांना सुद्धा आतापासूनच जर ते या फ्लो मध्ये असतील तर पुढे त्यांना इंग्लिशचा ताण राहणार नाही, है ना? आणि माझी लँग्वेज काही एवढी हार्ड लँग्वेज मी यूज करत नाही शिकवताना की ती लहान मुलांना समजणार नाही म्हणून. क्लिअर आहे इथपर्यंत? तर काय करा? शेअर करा. शेअर करून राहिलेलं नाहीये, है ना? जर सेशन खरंच आवडत असतील, व्यवस्थित वाटत असेल तर ऍटलीस्ट लाईक करा. लाईक केल्यानंतर त्याचं कमेंट करा, है ना? कमेंट सुद्धा करा. तिथे सांगायचं तात्पर्य एवढंच की एक्सप्रेस व्हा. कसं आहे ना, आजपर्यंत कोणाला असं मागायचं काम पडलेलं नाही, त्याच्यामुळे त्या गोष्टी आम्हाला करायला आवडत सुद्धा नाही. मी शेवटपर्यंत म्हणजे होईपर्यंत, क्लास संपेपर्यंत या विषयावर बोलत नाही, हा विषय छेडत सुद्धा नाही, है ना? जेव्हा माझं सगळं शिकवणं वगैरे होऊन जाते, मला समाधान वाटते की नाही मी आता आज मुलांना काहीतरी दिलंय, त्यावेळेस मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर काय करा मित्र हो, लाईक करा सेशनला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, है ना? क्लिअर आहे?
शिवाय आपण 16 पासून तुम्हाला रेग्युलर लेक्चर मिळतील याची काळजी घेऊ है ना। आणि आगामी जे काही भरत्या वगैरे येऊन राहिल्या हे क्लिअर आहे ना सगळ्यांना, राईट। त्याची सुद्धा आम्ही काय करतो, प्लॅनिंग करत आहोत है ना। तर लक्षात घ्यायचं, ठीक आहे। काय करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।